सांगलीतील माधवनगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आपला माणूस ग्रुप सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांचे पदपूजन करण्यात आले। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजू रिक्षा चालकांना सुरक्षेसाठी रिक्षा दरवाजांचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना अशोक अण्णा कसबे यांनी सांगितले की पप्पू डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत। या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। या कार्यक्रमास पप्पू सटाले, महेश साळुंखे, शब्बीर अत्तार, अजित मुळके, प्रकाश पाटील, गोटू माने, सलीम शेख, देवराज बागल, संजय पाटील, सुहास पाटील, अल्ताफ मुल्ला, पिल्लू पाटील, सुरेश चौगुले यांच्यासह आपला माणूस ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। आज गुरुपौर्णिमा निमित्त आज डोंगरे साहेबांची पूजन करून व रिक्षाच्या पावसाळ्यात त्रास होऊन रिक्षावाल्यांनी दरवाजे, विद्यार्थ्यांची सोयीस्करसाठी, प्रवाशांना सोयीस्करसाठी पावसाळी दरवाजांचे 200 दरवाजांचे वाटप करण्यात आले आणि इथून पुढे मामांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे सामाजिक काम करत राहणार। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही ज्यांना मार्गदर्शक व आधारस्तंभ मानतो, आमचे गुरु माननीय शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची आज पदपूजन केले। त्यासोबतच आज आमचे जिवलग मित्र बिल्डिंग डेमोलिशन कॉन्ट्रॅक्टर अशोक अण्णा कसबे यांच्या मार्फत सेवेचा भाग म्हणून आपल्या गुरुची आपण पूजा करतोय, पण त्यातून आपली सेवा पण घडली पाहिजे। जनसामान्यांची सेवा घडली पाहिजे, प्रवाशांची सेवा घडली पाहिजे, विद्यार्थ्यांची सेवा घडली पाहिजे। किमान हे गोरगरीब जे हातावर काम करून खाणारे रिक्षा त्यांना एक आधार म्हणून आपण त्यांना हे दरवाजे देतोय, फायबर दरवाजे देतोय। 200 रिक्षांना आज त्याचं वाटप होते। त्याचा उद्देश एकच आहे की ह्यातून जनसामान्याची सेवा व्हावी। मामांना हेच आमचं सर्वात मोठं गुरुदक्षिण आपण म्हणतो आपल्या शिष्याकडून, तशी ही आमच्या कसबे साहेबांनी ही गुरुदक्षिण दिलेली आहे आणि यापुढे ही मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि याच्याखाली आम्ही अशा सेवेचे उपक्रम राबवत राहू।